नाथ भगवान की जय, दत्तात्रेय भगवान की जय, नवनाथ महाराज की जय। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः, गुरुर् साक्षात् परब्रह्म तस्मै श्री ओम गुरुवे नमः। आषाढ मासातील गुरुपौर्णिमा, तिला व्यास ऋषीने गुरुसाठी अर्पण केलेली अशी पौर्णिमा आहे। आज या गुरुपौर्णिमेच्या सर्व काळावर थोडीशी तुटकी सेवा बाबांनी सांगितल्यानुसार जे काही तुम्हाला मी शब्द सांगणार आहे ते बाबांचे त्यांनी सर्वांना लिहून ठेवलेले फक्त मी तो वाचन करून तुमच्यासमोर सांगणार आहे। आज गुरुपौर्णिमा आहे आणि या गुरुपौर्णिमेचे महत्व काय असते। आज ब्रह्ममुहूर्तावर भगवान श्री व्यास ऋषींनी आपल्याला दर्शन देत आहे आणि भक्तीत हात जोडून नामस्मरण करावे। तत्सर्वब्रह्मार्पणमस्तु असे बोलावे, हे देखील मनोभावे गुरुचरणी नमन करत जावे। या गुरुचरण ज्ञानाने राम आत्माराम एकाच ठिकाणी स्थिरावतो, म्हणून देहाला गुरु करावा असे करून मनुष्य जन्माला आलेले सार्थक होते आणि आयुष्य असेपर्यंत आपले सुखदुःख सांगण्याचा अधिकार आपल्याला असतो। परमात्मा राम हे सर्व सुखदुःख जाणून घेऊन आपल्या शिष्याचे भक्तांनी लक्षपूर्वक रक्षण करत असतात। आत्मा व परमात्मा याचे अंतर्जवळ करणारा तो गुरुरूपी राम होय। यत्र देव परा भक्ती यथा देव तथा गुरु तस्य ते कथाती व्यक्त प्रकाशन्ते महात्मनं। ज्याची परमेश्वरावर श्रद्धा आहे, भक्ती आहे, तशीच भक्ती श्रद्धा सद्गुरूचरणी असावी। ज्याची परमेश्वरावर श्रद्धा भक्ती आहे तशीच भक्ती श्रद्धा सद्गुरूचरणी असावी। अशा महात्म्या शास्त्रशुद्ध युक्त रहस्याचे ज्ञान होते। देवावर आपण जसे प्रेम भक्ती श्रद्धा घेऊन भक्ती करीत असतो, त्याचप्रमाणे आपण आपल्या गुरुवर किंवा आपल्या गुरु सामान्य आणि महात्म्यावर यांच्यावर भरोसा ठेवून देवाची भक्ती केल्याने शास्त्रयुक्त रहस्याचे ज्ञान प्राप्त होत असते। साधूना दर्शन पुण्यतीर्थ होताही साधव काले फलते। तीर्थ सज्ज साधु समागम सज्जन का दर्शन पुण्य कारक है, क्योंकि सज्जन तीर्थ का फल देरी से मिलता है, लेकिन साधु समागम का फल तुरंत मिलता है। साधू संतांच्या सहवासात राहून भगवंत भक्ती केल्याने सेवेचे कारण जाणून भगवंत आपला आशीर्वाद लवकर देतो। स्वरूपानंद स्वामी सांगतात, म्हणतात, हरीला त्या भगवंत परमात्म्याला आपल्या हृदयात साठवशील तर त्या संसारात सुखी होशील। भगवंत भक्ती करीत असताना संसाराची लाभ आणि बघून भक्ती करू नये, तसे सुखी होता येते। स्वरूपानंद स्वामी पुढे असे म्हणतात, हे बाप्पांनो, मनुष्य प्राण्या भक्ती ही लाभ हानी बघून केल्याने जात नाही, तर मनाचा भक्तीबद्दल निर्धार करावा लागतो। अशी भक्ती करीत असताना मोह माये देणारे संकट ते पुत्र नित्य धनदौलत आणि मायेचा गर्भ याचा विचार न करता असावी। आपल्या भक्तीचा स्वधर्म पाळून मनाच्या गाठी मोक्षधाम मानून भगवंत भक्ती करावी। मनुष्य जन्मात येताना हा मोक्ष मार्ग मिळून आणि तो मनुष्य जन्मात साधावा, त्यासाठी ब्रह्माने गुरु करून देहाची सोडवणूक करून याचसाठी मानवास मनुष्य जन्म मिळतो। म्हणून व्यर्थ संधी वाया घालू नये, भगवंत परमेश्वराची भक्ती करत राहा। 84 लाख योनीचा जन्म प्राप्त झाल्यानंतर मनुष्य योनी शेवटची पायरी अशी असते आणि मनुष्य योनीतच काय विचार करण्याची शैली भगवंताला आपल्या माती दिली। भगवंताने त्याच्यामध्ये स्त्री आणि पुरुष या दोन जाती निर्माण केल्या आणि यांना बुद्धीचा जास्तीत जास्त वापर इतर प्राण्यांपेक्षा करता येतो आणि या जन्मात पाप आणि पुण्य याचा लेखाजोखा काय आहे आणि याचा लेखाजोखा ह्या जन्मात समजतो आणि विचार करण्याची शैली सगळ्यात जास्त मानवाला आहे।
आणि मानवाला ही शैली असल्यामुळे तो सतत त्याने भगवंताचं नामस्मरण या जन्मात आल्यासाठी करायला चालू केलं पाहिजे. आणि ते नामस्मरण करीत असताना त्याची श्रद्धा भाव आग्रह असायला पाहिजे. आणि त्याला निर्धार करून जो भक्ती करीत जात असतो ती भक्ती शेवटपर्यंत त्या भगवंताची सेवा आणि भगवंतापर्यंत पोच होण्याचा एक मार्ग आहे. आता याच्यातून ज्याला ज्याला त्या भगवंताची भक्ती करायची आहे, पण कलियुगात भगवंत कोण आहे? कलियुगात फक्त गुरु, आणि गुरु हाच भगवंत आहे. आणि देवरूपी या मनुष्य जे धारण या जन्मात केलेलं आहे ते फक्त ज्याच्या त्याच्या गुरुच्या पोटी कसं म्हणून जन्माला असं जे भक्तिगीत आहे, तर भक्तीच्या गुरुचरणात भक्तीचा हा जो अप्पा माऊलीने लिहिलेला ग्रंथ आहे याचं सगळं काही लिहिलेलं आहे. मी याच्या अगोदर कधी प्रवचन केलं नाही, करतो मामला केलं, एक बाबूळगावला केलं, त्यांच्या समोर काय व्हावं काय नाही व्हावं मला प्रश्न पडतो. पण जसे आपले मुलं घेऊन चालायचं त्यांनी सांगितलं, दोन शब्द बोलायचे सांगितले, आज करावं लागणार. गुरुने काय करावं, गुरुचं माध्यम काय आहे, गुरु कोण असतो, गुरु कसा असावा, गुरुसाठी काय केलं पाहिजे. आजचा हा दिवस अशा पौर्णिमेनिमित्त हा जी पौर्णिमा ठरवलेली प्रत्येक पौर्णिमा वाटून घ्यायच्या. एवढी एक देवानी सगळ्या म्हणून एक पौर्णिमा ही गुरुच्या माध्यमातून गुरुला समर्पित करण्यासाठी. संदीपाणी ऋषी जसे श्रीकृष्णाचे गुरु होते, वशिष्ठ ऋषी श्रीरामाचे गुरु होते, तर जसं त्रेता क्रता द्वारपाल आणि कलियुगापर्यंत ही गुरु परंपरा चालत आलेली आहे. गुरु परंपरेचे मार्ग वेगवेगळे, पंथ वेगवेगळे, पण गुरु हा गुरुच असतो. आणि गुरुला या कलियुगामध्ये जो देह धारण केलेला आहे तो त्यांना फक्त दाखवता येत नाही. किंवा टीव्ही पाहिल्यासारखा ते गुरु वेगळे होते, जाटाला वाढे भगवे कपडे परिधान करेल, हा त्या त्या काळातला त्या रूढी परंपरेनुसार चालत आलेली परंपरा आहे. पण कलियुगामध्ये हे गुरुचं माध्यम कसं आहे, आपण माऊलीला जे सांगितलेलं आहे, साधं राहणं साधं खाणं आणि आपली नीतिमत्ता चांगली ठेवून दृढ भाव त्या गुरुवर ठेवून जर जो कार्य करायला गेला त्याला कशाचीच कमी पडत नाही आणि आठवण येत नाही. सहा विकार दुखल्याशिवाय साधू किंवा संत होता येत नाही असं त्यांनी सांगितलं होतं. गुरुच्या माध्यमातून जी भक्ती जी भक्ती आपण करतो, पण ते माध्यम जे आहे ते गुरु आहे आणि ती ते देवापर्यंत पोचती. स्वतः केलेले कार्य हे निष्फळ गेल्यासारखं असं मला वाटत होतं. पण गुरुच्या माध्यमातून जे जे कार्य केलं ते त्यांच्यापर्यंत पोहोचले. अनेक प्रकारचे शिष्यमंडळ आहे, अनेक प्रकारचा भक्त परिवार आहे. याच्यामध्ये गुरु परंपरा ही दोन भागात विभागली गेली. गुरु परंपरेमध्ये गुरुकडे दोन माध्यम असे, एक शिष्य परिवार वेगळा आहे आणि एक भक्त परिवार वेगळा आहे. भक्त परिवाराचा अनुग्रह पण वेगळाच असतो, शिष्य परिवाराचा अनुग्रह पण वेगळाच असतो. शिष्य परिवार हा बऱ्याचपैकी वेगवेगळ्या कर्मानुसार आणि जसा जन्म झाला त्याच्यानुसार संचलित असतो. पण जिथं गुरु ज्याचा बळकट तिथं त्या शिष्याला मागे पाहण्याची गरज पडत नाही. ज्याचा गुरु श्रेष्ठ आणि मोठा आणि पक्का गुरु आहे त्याला मागे कधी पाहायची गरज पडत नाही. आणि बऱ्याच वेळेस असा प्रसंग येतो, आपण 7-8 वर्षापासून मामलापूर येते पेशंट पाहतो, फक्त बाबांनी पण आवाज दिला त्या गोष्टी तिथे घडाल्या. मला त्याच्यात नवीन अनुभव भेटायला येतो. ही गुरु परंपरा ही चालू आहे, ही त्रेता क्रता द्वारपाल इथपर्यंत चालू आहे. आणि ही परंपरा का बरं चालू केली हे व्यास ऋषींनी नमूद केलेलं होतं. पण व्यास ऋषीपासून ही परंपरा पुढे चालत आली आणि कलियुगामध्ये चालत आली. गुरु परंपरेमध्ये श्री गुरु दत्तात्रय आणि यांनी जो नाथ संप्रदाय पुढे स्थापन झालेला आहे आणि नाथ संप्रदायातून नाथपर्यंतचे गुरु झाले. तो काळ आता 1710 मध्ये समाधी घेऊन त्यांनी फक्त भस्माला हात लावून समाधी घेतली असं माऊलींनी सांगितलं. तिथून पुढे हे कार्य चालू आहे. पण गुरु खरा गुरु कोण, चांगला गुरु कोण, जन गुरु मन गुरु ब्रह्म सनातन गुरु, जिकडे पाय तिकडे गुरु गुरु, हा जो भेद सांगितलेला आहे
भेदाभेदामध्ये प्रकारे ज्याची त्याची विचार करण्याची शैली, ज्याला त्याला आत्मसात करण्याची ज्याची त्याची बुद्धी, पण आत्मचक्र भेदून ज्यावेळेस त्या गुरुच्या चरणी जो शिष्य लीन होतो त्याला पुढचे मार्ग एकदम सोपे आणि सरळ जातात. पंचेंद्रिय पंचज्ञानेंद्रिय जे 6वं जे ज्ञानेंद्रियचं फुलतं त्याला ते गुरुचरणातून निघालेली ज्ञान मस्तकात धारण करण्याची शक्ती ती गुरुचरणात असते, पण ती शक्ती सामान्याची ताकद त्या शिष्याकडे लागते तिथपर्यंत तो कमी कमी असतो. जिथं ती शक्ती प्राप्त झाली त्याला सगळ्या गोष्टी साध्या सरळ आणि सोप्या वाटू लागतात. आणि गुरु ही एक माया असते आणि तिचा अंतकरण जेवढे शिष्याला काही तळमळ करत असते. जशी गाय असते, जशी माया असते, जशी वासुवासाठी ती आंबाडा पडते, तिला वाटत कधी कधी आपली लेकराच्या कमी नको पडायला पाहिजे. ही शिष्य परंपरा चालत असताना गुरुचं नाव त्या ठिकाणी मागे लागलेलं आहे. तसं वडिलाचं नाव लागत आहे, इथं माझ्या गुरुचे बापा गुरुचे सगळा काही गुरु आणि गुरुचाच विस्तार येतो. पण गुरुची जी भगवंताच्या कार्याविषयी जे सांगायचे, समजा जुन्या काळात म्हणत होते समुद्राची शाही केली, आकाशाचा कागद केला, पण गुरुमहिमा सुद्धा असा आहे तर तो लिहिणं सुद्धा अशक्य आहे. त्या भावसागरात तरुण जाण्यासाठी गुरु करावाच लागतो. पण गुरु करण्याच्या अगोदर त्याला जे सांगितलेलं आहे गुरुचे गुण आणि अवगुण घेण्याचा अधिकार आहे. गुरु केल्याच्या नंतर त्याला अवगुण काळाचा अधिकारच असतो, फक्त गुण करायचे असतात. आणि गुरुपौर्णिमेच्या निमित्तानं मी बसलो, मला काही येत नाही, चालू आहे कीर्तन काळा मी सांगत नाही, आता मी परत आत जायचं पुढे. असावे स्वधर्म चालावे ते वर्म, जेणे ब्रह्मकर्म हाती बसे, जेव्हा ते आपुडे ब्रह्म सर्वगत गुणी भगवंत सर्व होय. कर्मानी ब्रह्म वेगळे भासे, दया कर्म दिसे ब्रह्मरूप, बैली मने ब्रह्म बळेची भाविता, कर्मांत पाहता घाली काम. न लागते वेदशास्त्राचे पठन, परमार्थाची गुण वेगळीच, सद्गुरुची जाई शरण सर्व भावे, म्हणतो स्वभावे ब्रह्मरूप. न लागती तपे व्रतानुष्ठान, आत्मतत्वाची गुण वेगळीच. न लागती देव तीर्थ शस्त्र यात्रा, आगामीच्या मंत्रा ढोंढाळावी. न लागती याग प्राणायाम, साधनाचे वर्म वेगळेच. न लगे ब्रह्मचर्य ग्रस्त संन्यास, व्रताचे हव्यास व्यर्थ देही. न लागती पंचांगी धुम्राचे भाषण, प्रकाश वसन न लगे काही. बहिणी म्हणे का सद्गुरु वाचणे, मोक्ष नागणी प्राप्त होय. गुरुची कृपा होण्यासाठी गुरुवर पूर्णपणे श्रद्धा लागते आणि साधकाने पूर्णपणे श्रद्धा भक्ती केली तर तिच्या आश्रिताने सर्व काही शक्य होत असते. अध्यात्मात वाटचाल करीत असताना धारदार तलवारीच्या धारेवर चालणे म्हणून गुरुचे मार्गदर्शन व त्यासाठी गुरु करणे, अध्यात्म ज्ञान मिळवणे हे अत्यशक असते ठरते. कारण गुरु विना ज्ञान नाही, ज्ञानाविना शांती नाही, शांती विना सुख नाही, आनंद नाही. गुरुची अवहेलना निंदा केल्यामुळे घडणारे पापाचे शालन जगनिवास करणारा भगवंत देखील करू शकत नाही. आपण जितकी सेवा अधिकारी करू तितके चैतन्य प्राप्त होते. गुरुने उच्चारलेल्या शक्तीने संपूर्ण मानवजातीचे कल्याण होते. तिथं पहिला सुद्धा गुरुचा वर्म तुकाराम महाराजांविषयी सांगितलेला होता. यामध्ये प्रत्येक मी अगोदर सांगितलेले वेगवेगळे पंथ निर्माण झाले. काही ना जप सांगितलं, काही ना तप सांगितलं, काही ना अनुष्ठान सांगितलं, काही ना पारायण सांगितलं. इथं जे निखळ ब्रह्म आहे ते वेगळंच आहे. याच्यामध्ये पंचांगी ब्रह्मचर्य ग्रस्त संन्यास, व्रताचा अभ्यास, कोणी सांगत हट्टयोग, योग मुद्रा, बऱ्याचशा काही गोष्टी नवीला भक्तीतून सांगितलेली आहे. पण प्रत्येकाने केलेली भक्ती म्हणजे जसे नदी नाली वडी जे जे वाद झाल्या आणि ते एका संत गंगेला मिळाल्या. गंगा ही समुद्राला जाते, फक्त ज्याचा त्याचा प्रभाव वेगळा आहे आणि ती जात असताना सगळे काही स्वच्छ काही चालत राहत असतील. आजूबाजूच्या शेतीला पुराणाचं पाणी देते, म्हणजे त्या काळावरले सुद्धा लोक हे शेती करून आपला उदाहरण साधन व्यवस्थित होतो. तसाच गुरु हा सुद्धा वडील आले म्हणजे शिष्य परिवारातला हा जो विषय येतो, ह्या जुना जो काही त्याच्यामध्ये झालेला
पापाचं शालन करून त्याला पुढे घेऊन जात तर ते पुढे समुद्राला मिळते, म्हणजे अनंताच्या भेटीला जायचं असं माऊलीला सांगितलं. आणि अनंताची भेट कशी होणार हा विषय तिथं जसं समुद्र येतो आणि गंगा शेवटी समुद्राला मिळते. हे सगळ्याला पवित्र करीत करीत म्हणजे एखादा त्याच्यामध्ये दूषित प्रवाहित नाला जरी असला पण गंगेचं पाणी स्वच्छ राहत असताना त्याच्या जराच्या पाण्याला ती त्याच्यामध्ये सामावून घेते आणि त्याला सुद्धा पवित्रता देते. त्याचप्रमाणे कधी कधी शिष्याचं थोडंसरी पाप डोक्याला असतं, गुरु त्याला शालन करतो आणि शालन करून पुढं घेऊन चालत असतो. हृदय शालन एक प्रक्रिया माऊलीनं सांगितलेली होती, कारण हृदयातून निघणारी ज्ञान निघणारे आसरूचे धार गुरु माऊलीच्या चरणावर जर पडले तर हृदय शालन होतं, म्हणजे ते स्वच्छ होतं. आणि स्वच्छ झालेल्या हृदयामध्ये आपल्याला तो भगवंत गुरुरूपी साठवता येतो. पण साठवणं फार कठीण असं वाटतं, पण ज्याचा त्याचा मनाचा दृढ भाव आणि निश्चय हा जर पक्का असला तर त्याला ते अशक्य काहीच शक्य नाही. आता परत मी ग्रंथ पानवाची परत पुढे जातो. श्री गुरुच्या सामर्थ्याने ज्ञान गौरव म्हणून हा आनंद उत्सव या दिवशी साजरा करा. त्यामुळे ज्ञान ब्रह्मज्ञान त्याच्या शिकवणे जो ज्ञान प्रकाश आपल्या जीवनात लागेल त्या ज्ञानाने आपल्या जीवनात उजाळा मिळेल. शिष्याने गुरुपौर्णिमेला गुरुचे गुणगान ज्ञानाचा गौरव इतका करावा की त्याच्या इतरापुढे आदर्श ठेवून त्या आनंदात पारावण नसावा. इतका आनंद उत्सव साजरा करावा म्हणून जीवास गुरु ज्ञान गरज आहे. पण महत्वाचे म्हणजे मनुष्य जीवाचे गुरु केल्याने त्यांच्याकडून उपदेश बोध घेऊन आपले भले कसे करावे कसे जगावे याबद्दलचे ज्ञान गुरु प्राप्त करून देतात. ते भक्त ज्ञानी गुरु. मग कशा प्रकारचा गुरु ज्ञान सागर असावा? भक्ती करण्यासाठी पुण्य व गुरुचा आशीर्वाद हवा. सर्वप्रथम मनाची तयारी पाहिजे. मन जर का तयार झाले भगवंताला आपल्याशी करण्यासाठी वेळ लागत नाही पाहिजे. मन जर का तयार झाले भगवंताला आपल्याशी करण्यासाठी वेळ लागत नाही. जर मनाची अशी तयारी असेल तर ब्रह्मांडाला आपले करण्यास वेळ लागत नाही. भक्तीने असे पुण्य करा. भक्ती करण्यासाठी सद्गुरु शरण जा. सद्गुरु शरण गेल्याने सद्गुरूची कृपा होते आणि इथे ईश्वराची ओळख होते. म्हणून पुण्य आपल्या पदरी असेल तर भक्तीचा रंग मनात भरता येतो. आणि यासाठी सर्वप्रथम आपल्या मनात ताब्यात ठेवा. जर मन ताब्यात नसेल तर मग किती जरी विचार केला तरी मनाच्या विरोधात जाऊन भक्तीचा आणला तरी त्यात भक्तीचा रंग भरता येत नाही. म्हणून मनवश करून भक्ती करा. माझ्या मना सगळ्या सज्जना ऐकतो प्रार्थना विनवितो. साधी हे मी पण अंता लक्षण निवांता पण सुखी राहे. किती वनवन करीशी ब्रह्मण व्यर्थ काय असे न श्रम देही. माया मया दळे पाटिका लागसी कष्ट का भोगसी चौऱ्यांशीचे. येणे काय हित घडो पाहे तुझं घरी काही जात सज्जनाची. बैठी म्हणे गेले संत जा वाटा पावले ते निष्ठा सुखरूप. संत बहिणाबाई म्हणतात की हे माझ्या मना सख्या सज्जना स्वतःला आपल्या मनात शिकवत की लाज धर. माया मगदळाच्या पाठी मागे पडू नको. शहाणा होई भगवंत भक्तीस मनास गुंतव. माया ममता अंगारी सर्व सोड. किती वर्त वनवन करतोस ब्रह्मन करून आपल्या शरीरात त्रास देतो. व्यर्थ शिव देतो देहाचे सर्व कष्ट चौऱ्यांशीचे लक्ष योनीचे. असे वागल्याने काही हित तुझ्या देहाचे मनुष्य देहाचे. मन सज्जनी संगत धर आणि ज्याची लाज धरा असे खरे संत ज्या वाटेने गेले त्याच्या निष्ठेने सुखरूप पावले. ते कोण कोणत्या नाव गाव आपण ऐकावा पाहिजे. गुरु माऊलींना भक्तीची जाण या गुरुचरणात माणसाच्या बालपणापासून तर वृद्ध अवस्थेपर्यंत जी कर्मकांडी मनुष्याची ज्याला भक्तीच्या मार्गावर चालायचं आहे असा चार्जिंग ग्रंथ तयार करून ठेवला. जो याला वाचला पण आत्मसात जर केला तर त्याला कोणाला विचारायची सुद्धा गरज पडत नाही. बहिणाबाईचं इथं उदाहरण असं दिलं का मनच जर ताब्यात नाही आणि तुम्ही किती भक्ती केली वरून भक्ती केली अष्टकांना लावली माळी घातल्या वगैरे दान केले आणि त्याच्यामध्ये लोकांना लागायला झालं फक्त आतून काहीच नाही. म्हणून
तर बहिणाबाईने अशी विनंती केली, जे त्या वाटेला गेले मोठमोठे ऋषी मुनी तपी तपी, आणि जर भक्ती जर चांगली असेल तर ती अर्जंटमध्ये त्या सद्गुरूरूपी चरणातून सामावल्या जाते आणि ती भक्ती भगवंताला आपलीशी करून घेण्यास वेळ लागत नाही. शुक वामन देव व्यास पराशर गेले तोर तोर जने पंथे सुखी झाले पै मना त्याची स्वय धरी पंथे. वशिष्ठ अरुंधती संज्ञाधिक पाये गेले लवलाये जने पंथे. बळे विभीषण प्रल्हाद वाल्मिकी पावले ते सुखी जने पंथे. ऐसे किती सांगो बहुवा नाम धरे जाळे ते संसारी सुख रूप. बहिणी मने मना धरे धारणा लागे चरणा निज भावी. मी इथं सांगितलेले शुक मुनी वामदेव व्यास पराशर जे ज्या पंथातून पुढं पुढं भगवंतापर्यंत गेले आणि ते ब्रह्मलीन झाले, त्या भगवंतात सामावले, एकरूप झाले. असे कितीतरी जणांचे उदाहरण इथं बहिणाबाई दिलेले. बळी विभीषण प्रल्हाद वाल्मिकी, रत्नागिरी डाकू, 7 राजन खाड्याने भरून एक माणूस मारला, एक खाडा टाकायचा. असं करीत करीत ज्यावेळेस नारदाचा त्याला ज्यावेळेस अनुग्रह प्राप्त झाला आणि त्यांचा बोध उपदेश त्यांनी घेतला आणि तो ज्यावेळेस तपश्चर्याला बसला, तर त्या रत्नागिरी डाकू ज्यावेळेस तपश्चर्याला बसला आणि राम नावाचा जप सगळ्याला माहिती आहे का त्याला राम येत नव्हतं, तो मला मला उलटा म्हणत होता, तरी त्याच्या डोक्यावर वाढून आलं. परत त्या रस्त्याला नारदमुनी जात असताना पाहिलं तर त्याची तपश्चर्या पूर्ण झाली आणि ती फळास आली. त्याच्यानंतर तो आपण तुम्ही म्हणून तो वाल्याचा वाल्मिकी झाला. म्हणजे किती जरी पाप असलं तरी त्या पापाचं शालन व्हायला थोडासा वेळ लागतो, पण कलियुगात आयुष्य तरी थोडं असलं पण करण्याची तयारीच नाही. बहिणाबाईने मागं सांगितलं मराठ्याच्या पाठी पडू नको. म्हणजे ज्या ज्या ठिकाणी आपण गेलो त्या त्या ठिकाणी आपल्याला आभार टेकल्यासारखं वाटत, त्याला चांगल्या भाषेत ते शिस्तीच मानलं गेलं आणि शास्त्रीय भाषेमध्ये प्रगळ मानलं गेलं. इथं गेलं आपल्याला वाटली आभार संगतीचं तसंच होतं, प्रत्येक ठिकाणी तसंच होतं. आणि असं करीत 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 पुढं कितीपर्यंत जरी गेलं, एका साईडला समुद्र लागतो, दुसऱ्या साईडला जमीन संपत्ती, परत समुद्र लागतो. आता शिटीच काही संपत नाही. म्हणजे जशी वासना, मन, तीव्र बुद्धी स्वतःच्या संसारात झोपून मुलं बाळ गणगोत आप्त इष्ट सगळे सगळे धनदौलत अधिकारी जमीन कावण्याची संघ काहीच येणार नाही, तिथंच राहणार. हा जो उपदेश केलेला आहे माऊलींनी, आणि त्या उपदेशामध्ये खूप काही घेण्यासारखे खरोखर काय येणार आहे. आधीच्या किती किती पिढ्या आल्या, किती किती गेले, सगळ्यांनी इरड केलं, पण यायचा जीव टप्पावर वाढतो, सुटतच नाही, त्या जमीन सुटत नाही, आजूबाजू हव्यास वाटतो आणि खूप खूप वाढायचे, खूप खूप वाढायचे. त्याच्यामध्ये मंदिराचा सुद्धा विषय आला, मंदिर सुद्धा बांधले गेले आणि त्याच्यामध्ये ते संन्यासी जपी तपी, पण त्यांना सुद्धा मग आवरणारच नाही. त्यांना सुद्धा ते मंदिर बांधले, अजून खोल्या बांधायच्या, शिष्य मंडळासाठी बांधायच्या, मग नंतर भक्त मंडळासाठी बांधायच्या, मग ते भाड्या तत्वावर द्यायचे आहे, मग रोजाना द्यायचे आहे. म्हणजे सगळ्याचा आवाज त्याच्यातून त्या मोहातून आणि लोभातून सुटूच मिळाला. आणि पुढं आजचा जो विषय परत काही मंडळी आली, हा जो विषय फक्त गुरु भजन, गुरुचरणी समर्पित ही सेवा अशी करायला लागली. वर्षभर केलेली सेवा गुरु पौर्णिमेच्या दिवशी तिचा एक प्रकारचा उत्सव, म्हणजे ज्या प्रकारे माऊंद केल्या जातो त्या प्रकारे हा साजरा करायला असतो. आणि या देहास जोपर्यंत त्याला गुरु नाही आणि जिवंत गुरु या देहास लागतो, तो पुण्यवान सच्चिदानंद पुढे झाला पाहिजे. त्याकडून गैरताकडे वाटचाल झाली पाहिजे असं मला वाटतं. मला काय घाई होती, सगळ्या गोष्टीची घाई, जोरात परत बोलणे, गावल्यावानी आवाज येत असेल मग त्याला काय होतं, आटप तर करत राहते, आटप नाही दामान झालं तरी माझी भाषा आहे, माझं वळण पडलं तर त्या प्रकारला काही वेळ लागेल काळ लागेल. आता मी परत बहिणाबाईचं पुढचं काय म्हणलेलं आहे माऊली घेऊन ठेवले याच्यामध्ये. त्यांनी काय केलं, जसं भागवत आहे 4 वेद, 6 शास्त्र, 18 पुराणे
अंतर मनातून निघालेली जी भावशुद्ध भक्ती, आणि त्यांनी काय केलं, बऱ्याचशा गोष्टी ह्या लेखीत लिहून ठेवल्या. तर काही मोजके आपण तुटपुंजच म्हणून त्याच्यामध्ये जे घेतलेलं आहे, काही वाक्य, काही अभंग, काही ओव्या, काही श्लोक, ते फक्त ग्रंथात आहे. कारण त्यांच्या ज्या जुन्या वाया आहे त्या वायामध्ये डबल आलेले, आणि ते वाचताना अजून दृढ भाव असा प्रफुल्लित होतो का किती वाचन किती नाही. ते वाचणं आता बऱ्याच जणांना ग्रंथ लिहिलेले, ग्रंथ वाचतो, अंतर्मनात विचार करतो, बाह्य मनात वाचला तो काही आतमध्ये शेव होत नाही, तो बाह्य मनातच राहतो. हा ग्रंथ 100 वेळेस मी वाचला, 1000 वेळेस मी वाचला, मी विधी वाचतो 10 वर्षापासून. ती विधी काय अंतर्मनात गेली नाही, जयचं जिथं वाक्य तिथपर्यंत शेव झाली, तिथे पुढे होत नाही. तसा ग्रंथ 100 वेळेस जरी वाचला, आता माझी 4थी 5वी आवृत्ती, 4थ्या 5वी आवृत्तीत आता कसं होतं, आता तो थोडा आतमध्ये जायला लागला, मला त्याचा आनंद वाटतो. आता मी परत आपलं पेज राहील त्याच्याकडे चालतो. बहिणी स्वतःच्या मनाचा उपदेश करतात की अशी भक्ती धारणा मनात असेल तर वर मान साधू संत ऋषी मुनीचे नाव सांगून बहिणी मनाची समजूत घालून ध्यान धारणा करून भगवंत परमेश्वराची भक्ती करण्यासाठी प्रत्येकाच्या मनाचा उपदेश करतात. मी सतत गुरु भजन पूजा स्मरण ध्यान वगैरे करून समाधान उठणे बसणे करत असतो, त्यामुळे मला दुःख वाटत नाही आणि बहुजनांच्या चर्चेत मला अनेक काही शिकता येते, त्यातून मला प्रेरणा मिळते. दत्ताच्या भक्तीचा भगवान श्री गुरु दत्तात्रयाने आपले दैवत मानल्यापासून आपली संकटे दूर झाली आणि असे माना माझ्या पुढील संसार सुखमय मंगलमय होणार असा दृढ भाव मनी झाला. तुमची राहणी अगदी साधी असायला पाहिजे, डामडोर वैभव श्रीमंती वगैरे या गोष्टींना पंथात मज्जा होईल. तुम्ही पार्थिक ग्रंथाचे नेहमी वाचन करा, त्यातील ज्ञान भूमिकेकडे तुमचे लक्ष असू द्या. आलक निरंजन हा श्री गोरक्षनाथांचा आदेश लक्षात ठेवून रोज क्षणभर का होईना मी कोण आहे याचा विचार करावा. भक्षण अपेय पान करू नका. श्री दत्त भक्तीमध्ये पावित्र्याला फार महत्व आहे. तुम्ही अधिकार परतत्वे श्री दत्तात्रय थोडा वेळ नामस्मरण करा. दर गुरुवारी उपवास करा. रात्री दत्त भक्तीची आरती करून आपण उपवास सोडा. गुरुवारी जेवणात कांदा लसूण पदार्थ खाऊ नये. दररोज श्री दत्त स्तोत्र म्हणावे. सेवेने गुरुची कृपा होते व गुरु भेटेने मार्ग सापडतो आणि इथे ईश्वराची ओळख होते. जर ईश्वर चिंतन केले तर गुरु ज्या स्थितीला आहे त्या स्थितीला आपण सुद्धा जाऊ शकतो. तशी आपली आत्मज्योत साक्षात्कार देऊ शकते. मग ती शांभव अदत्य वैभव बोधाचा संसार झाला जो अमृते. हे आज्ञा श्री निवृत्तीने आपण दिली आहे. हे कळकळीला भूताला देपुरी निरुद्धाम संपादिला सरप्रभू श्री गैरीनाथ होता जातो पैठ्याले. तो मसेंद्र सप्तशृंगी भग्नावय चौरंगी भेटला की तो सर्वांगी संपूर्ण झाला. मग समाधी अव्यता भोगावी वासना ते मुद्रा श्री गोरक्षराया दिल्ली. तेने योगाब्दी सर्वोर्णी विषय कविरू. तिथे पलिका सर्वेश्वरो अभिषेक केला. शिरसिंधू परिसरी कर्णकुहरी यनो गायत्री पुरारी सांगितले जे शिरकल्लाळ आणतो मक्रोदरी भक्तुम. आता ज्या पानाचं मी तिथं वाचन केलं, मी म्हटलं होतो की बाईनाबाईच्या बद्दल लिहिलेलं आहे, पण श्री आप्पा माऊलीने याच्यामध्ये त्यांचं जे लिखाण आहे ते तिथून चालू केलं आणि इथपर्यंत मी सांगितलं तिथपर्यंत केलं. गुरु परंपरा आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा मच्छिंद्रदायाचा मुख्य शिष्य मच्छिंद्राने बोध गोरक्षाशी केला. गोरक्ष वळला गैरी प्रसादी निवृत्ती दाखल ज्ञानदेव सारा सुचवले. हे ज्ञानेश्वरापर्यंत आदिनाथ गुरुपासूनची परंपरा चालू झाली आणि ती ज्ञानेश्वर महाराजापर्यंत आणून दिली. नवनाथ आणि समाधी याच्या 1710 मध्ये आणि शेवटचे नाथ हे ज्ञानेश्वर महाराज म्हणले. 1212 उत्तरी टीका केली ज्ञानेश्वरी. परत प्रश्न आला का शेवटचे नाथ ज्ञानेश्वर महाराज म्हणजे ज्ञानेश्वर महाराजांनी 1212 उत्तरी समाधी घेतली आणि 1710 मध्ये नवनाथांनी समाधी घेतल्या. म्हणजे किती फरक आला त्याच्यामध्ये.
असं इथं लिहिलेलं आहे. तो शिर कल्लोळांतू मकरोदरी गुप्तो मनुष्य म्हणून मनुष्य याला गुरु असायला पाहिजे. मनुष्य जीवाचे गुरु केलेले ज्ञानी जीवन कसे जगावे शिकवताना ज्ञानाच्या सहाय्याने अशी शिकवली जातात मारावी. बद्दलचे उपदेश बोध करतात. गुरु शोधून बघा, गुरु करते, गुरुचे बोध बघून केल्यास आपल्या जीवन जगण्याची सार्थक ठरते. गुरु भावाचा निज भाव, गुरुदेवाचा निज देव, गुरु जन गुरु मन गुरु ब्रह्म सनातन गुरु, गुरु सगुण निर्गुण गुरु हो आत्मनिरंजन, जन म्हणे अवघे गुरु, गुरु विना नाही करू. या कलियुगामध्ये फक्त गुरु आणि हा गुरुच करावा लागतो. प्रत्येक शरीराला जिवंत गुरु लागतो. ज्याच्या त्याच्या कर्म धर्म संयोगाने ज्याला त्याला गुरु भेटतो. प्रत्येकाचे गुरु वेगवेगळे, पण तो गुरु सगळ्या अर्थाने सगळ्या समाजामध्ये सगळ्या पंथामध्ये जे गुरु झाले आणि गुरुचं जे कार्य मोठं आहे, ही गुरु परंपरा ज्ञानेश्वर महाराजांपर्यंत जरी आली, पण नवनाथांचा जो प्रचार आणि प्रसार हा थोडासा मंदावतो. आणि मंदावतो म्हणजे तर प्रत्येक भागामध्ये गुरु परंपरेला खूप मोठं महत्व आहे. तशी आता पंढरपूरची वारी झाली, पण ही गुरु परंपरेला चालू झाली वारी आहे. ज्ञानेश्वराची मालिकी गुरु परंपरा, तुकाराम महाराजांची दिंडी गुरु परंपरा, एकनाथ महाराजांची षष्टीची परंपरा असो, पैठणची यात्रा असो, पंढरपूरची वारी असो, देवआळंदीची यात्रा असो, पण हे गुरु परंपरा प्रत्येक पंथामध्ये प्रत्येक जाती धर्मामध्ये हा समाज इकडं तिकडं जाऊ नये, वाईट विचाराकडे जाऊ नये, म्हणजे हे सगळ्याला टप्पे टप्पे करून दिलेले. या टप्प्या टप्प्यामध्ये जो त्याच्या गुरुशी निगडीत राहून कमीत कमी सत्याच्या मार्गावर चालून सात्विक विचार होतील, सात्विक भोजन करतील, त्याचे विचार चांगले होतील, देह शुद्ध होईल. आणि आज प्रत्येक ठिकाणी पुऱ्या भारतात बाकीच्या देशाचे मार्ग येतील, पण कमीत कमी भारतामध्ये 99% गुरु परंपरा ही हिंदू धर्मात साजरी केल्या जात असते. आणि या गुरु परंपरेतून खूप मोठा बोध आणि उपदेश आज शिष्याला मिळत राहत असतो. त्या ग्रंथामध्ये गुरुची जाण, भक्तीची जाण गुरु चरणात, भक्तीची जाण गुरु चरणात हे तुम्हाला अगोदरच सांगितलेलं आहे. याच्यातून खूप काही घेण्यासारखे आहे. तर ते नवीन आलेले की आणि हा ग्रंथ घ्या, वाचा आणि मनन करा. त्याचा एवढं उपयोग नाही. तो घरात जाऊन राहिला जुन्या लोकांनी फक्त घरात शिक पाहिजे, तर ती तशीच पडली असं विषय झाली पाहिजे. हा कमी एक घरातही वाचला म्हणजे इकडे काय होतं, पुण्य भाव येतं असा विषय. माझी काही वाक्य चुकायला असेल ते तुम्ही काम न सोडी चाला हो, नंतर माहिती वाजवून टाका. जर आपण नाही ते बाकीच बघून याला काय लावलं हे वाचलं, याला खाली वाचलं, मला येते वाचून सांगतो. जर आपणास गुरु करावा वाटतो ते देखील गुरु लक्षण ओळखणे गरजेचे असते. कारण गुरु ज्ञानी सद्गुणी निर्विकार असायला पाहिजे, तरच आपल्या जीवाचे सार्थक ठरते. मग अशा गुरु शरण जाव्याने आपल्या जीवनाची सोडवणूक करून घ्यावी. मग आपल्या देहाचे मनुष्य जन्म झाल्याचे सार्थक झाल्याशिवाय राहत नाही. तन मन धन गुरुशी शरण ओळखी आत्म कोण शिष्यराज, तन ब्रह्मरूप मन ब्रह्मरूप धन ब्रह्मरूप असे करी. असे गुरु कृपाला तरी सुगटा उघड चारी वाटा ब्रह्मनंदे. एक वस्तू म्हणजे धैर्य ऐसी जरीज गुरुशी शरण गे. भक्ती मार्गाने भगवंता शरण जावे म्हणजे शरणागती पत्करावी, तो देखील मोक्षाचा मार्ग. म्हणजे साधू संतांच्या सानिध्यात असतो त्यामुळे संतांचा संगत धरावा, म्हणजे भगवंताबद्दलचे ब्रह्मज्ञान प्राप्त होते. अशा संतांच्या मार्गदर्शनाने भगवंताचे रहस्यमय ज्ञान प्राप्त होत असते. त्यातून आपल्या मनाला आनंद मिळतो, तो जीवनाचा आनंद. भक्ती केल्याशिवाय गुरु भेटत नाही. ज्याची त्याची भक्ती पाहून ज्याला त्याला गुरु भेटतो. नाहीतर बरेचसे लोक असे मी अनुभवातून पाहिले, त्याला योग्य गुरु भेटला नाही
त्या ते इकडे जाय वासरम जाय वासरम इकडे तिकडे आदळत उदळत आपटत उत्तर चालू राहत त्याच्या खेळण्यामध्ये ह्यो बाबा झाला का तो बाबा तो आई झाली दुसरे बाबा असं करीत 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 म्हणून याच्यामध्ये प्रेम दृढ भाव आणि भक्ती कोणाची करायची हे त्याच्यामध्ये गुरुभावाने अनंत कोटी ब्रह्मांडाचा नाव ते अनंत कोटी नाव आहे तुम्ही ज्याची त्याची भक्ती करू शकता तुम्हाला देव निवडण्याचा अधिकार आहे ज्याला त्याला जो जो देव निवडला त्याच्यानुसार त्याला गुरु मिळत राहत असे शिवगण वैष्णवपंथ हे वेगवेगळे भक्ती मार्ग आले 3 मुखी दत्तात्रय भाऊ माऊलींनी सांगितल्यानुसार 1 मुखी दत्तात्रय नवनाथ महाराज सगळे वेगवेगळे कारण आकली होती 18 पगड जाती आहे तशाच वेगवेगळ्या भाषा आहेत वेगवेगळ्या भाषा आहेत तसे वेगवेगळे पंथ आहे वेगवेगळे पंथ आहे तसे आचार विचार म्हणजे बोलण्याचे सुद्धा प्रकार वेगवेगळे लोकांची झाले काही भागातलं अन्न वेगळे काही भागातलं वेगळे आपण पुण्यशील भूमीत जन्माला आलो महाराष्ट्रातील पुण्यभूमी एकदम अशी इथं जास्तीत जास्त संत जन्माला आले आणि देवापेक्षा श्रेष्ठ असा हा संत असतो अनेक संतांनी इथे जन्म घेतले त्या संतांचे नाव तर मला सांगायची गरजच नाही संतांचे जन्म झाले सगळ्या संतांना इथलंच काय या वाटलं सगळ्या नाथाला गावाला इथलंच या वाटलं आणि तुकाराम महाराजांची शिष्या बायनाबाईचं मंदिर या शिवगावात आहे शिवपुरातन काळातील शिवपुरी म्हणजे शिव आता हे शिव इथे एक परंपरा जुनी चालत आली शिवाई माता शंकर स्वामी बायनाबाई ही परंपरा पुढे चालू आहे बऱ्याच लोकांना या भागात पहिल्यापासून भक्तीचा छंद आहे आनंद आहे पण प्रत्येकाचा वेगवेगळा आहे प्रत्येकाला वेगवेगळं ज्याचे त्याचे आश्रम ज्याचे त्याची कार्यशाळा ज्याचे त्याचे मंदिर यांना इकडे जायचं नाही त्यांना तिकडे यायचं नाही या अनुभवावर खूप मोठे आले इथे पण ही शिवची भूमी तपभूमी पूर्वी माऊलीने सांगितल्यानुसार रावण काही क्षणी तर थांबला होता म्हणून त्या काळातली शिवपुरातन काळातली शिवपुरी आणि शिवपुरी म्हणल्याच्या नंतर इकडं महादेवाचं वास्तव्य आलं आता इथं सगळे देव पहिले आले पण जो गुरु सगळ्या तिन्ही जगाचा गुरु आईनं भिकारी जसं म्हटलं गेलं तशी ती गुरु माऊली दत्तात्रय महाराजांचं मंदिर मला तरी असं वाटतं हे आपल्याकडे शेवटलं जातं बघा गुरुचं स्थान शेवटली झालं याच्या अगोदर आप्पा महाराजांचे गुरुवर्य कृष्णानंद स्वामी म्हणजे बाजीराव स्वामी यांनी इथं मंदिर बांधण्याचा मनाचा निश्चय होता तर तो काही कारणास्तव झाला नाही पूर्व कारण मला काही माहिती नाही पण तो आपण इथं आल्यानंतर तो पूर्ण केला आणि हे भव्य दिव्य असं मंदिर बांधलं आणि इथं रोजची गर्दी वाढत गेली अन्नदानाच्या परंपरा मोठमोठ्या होत गेल्या आता सुरुवातीला ज्यावेळेस आम्ही तिथं प्रवचन करायचा विषय मांडला त्यावेळेस फक्त 2 गर्दी होती आता मंदिर फुल भरलं बाहेर जागा नाही बोला पुढे वरली वाढविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय आता माझ्या तोंडपंथी तुटकी सेवा गुरुच्या चरणी समर्पित करतो जे माझ्या हातून घडणार आहे ते सगळं त्याच्या चरणी मी समर्पित अगोदर केलेले आता समर्पित केलं या पुढचं मार्गदर्शन श्री हरिभक्तपारायण मनीष भाऊ छत्रपती संभाजीनगर हे तुम्हाला करतील म्हणजे थोडं वेळ द्यायचा आपल्याला याच्यामध्ये कारण आज काय गुरुचं पूजन गुरुपौर्णिमेनिमित्त गुरुची पूजन हीच मोठी सेवा आजच्या या पर्वकाला असते आणि त्यानिमित्त जो मावल्यासारखा महाप्रसाद तयार केला जातो जो गुरु केला आणि त्याच्यातून मिळणारा तो आनंद सात्विकता जो आहार जो प्रसादात वाटला जातो असतो त्या प्रसादातून सुद्धा त्या अन्नदानाला अशी गोडी निर्माण होती आणि याच्यातून बरेचसे भाव आणि विद्या सगळ्याला प्राप्त होत असते पण ज्याच्या त्याच्या कर्मधर्म संयोगाने हा विषय परत पुनर्जित करावा लागला माझ्या फक्त 4 वळी राहिला मी काय वाचितो पुढे भाऊकडे 4 दिलं संता संजय माझ काय झाले सांगतो पहिले तुझ्या पाशी
मंत्र तारक राम नाम एक गोदहारी दीट चिंतिताती ज्ञान समाधान सगुणाचे ध्यान निर्गुणाचा भेद आपणची केळ आवायन देह विसर्जन जगपिंड ज्ञान ओळखेना हरी उपासना निद्रा गोचार छायासनावरी समाधान पंचकर्म पिंड ब्रह्मांडावर्ण साक्षीतो आपण एकदाची जीव शिव येणे झाले करीती जीव आणि शिव कोण्या रीती होतात ही पिंड रचना आणि आवरण याच्या पद्धतीने ज्ञान अवगत करून घेण्यासाठी ब्रह्मज्ञानाच्या गुरुकिल्लीपर्यंत आपल्याला ज्ञान प्राप्त व्हावे म्हणून या ज्ञानाची साक्षी आपण एकलाच झालो पाहिजे म्हणून संत संगत धरावी साधू संतांची काळ करावी मग आपला मार्ग सोपा होतो त्याकरिता संत समाजाने संतांची संगत होती वर्माकडे ना काही करू गत काही कोण्या गुरुला शरण जाऊ दाखविल सोयी आलो कोठे मला माहित नाही मागा मधला विचार पडला करू गत काही पाहू आता पाहू गेलो तेथे नाही पाहता पाहता आता तुम्ही विसर पडला भाई सद्गुरु दीनदयाळ कृपामंद होई आपले ठेवणे आवडे करून दाखवी लवलाही अशा प्रकारे भगवंताचा नामघोष सततमुखाने करत राहणे म्हणजे आपणास भगवंत भक्तीचा मार्ग सहज सुलभ होतो आपली भक्ती खरी मनपूर्वक पाहिजे भक्तीमध्ये सुद्धा श्रद्धा असावी भगवंतावर आपले खरे प्रेम व श्रद्धा नावारोपाला आली पाहिजे आज तुमच्या पुढे मी मला आज वाटत होती 5 मिनिटं बोलून तुम्ही एकदम जर वाचन करावं लागलं तर गोटी मोठ्या बडबड करावं लागेल गोपी मिळत नाही आपला मला चालू होती असं नाही म्हणून आपल्याला नाही मग काहीच नाही लागत आपल्यासमोर कोणी नेमून चालू होतं आणि ही चर्चा जी आज मला होती ती फक्त भाऊ सोबत माझी उतरत असते आणि लोक म्हणते कोणाला बोलायला गेली अंगाडी समजत नाही आम्हाला तुमचा पण बिजी 1 तास 1.5 तास हे सांगितलं मी जे बाबांनी भक्तीचा गुरुचरण हा ग्रंथ लिहिला त्याच्यामध्ये त्यांनी लिहून ठेवलेलं आहे आणि मी तुमच्या समोरचे तुटके शब्द जे बोललो की त्यांच्या चरण निघालेली मला समज मी बोलतो नाही बोलत दडपण आलं थोडंसं काही नाही वाटलं सहज निघालं पण याच्यामध्ये म्हणलेले सहज साधन गुरुकृपादान जीवनाचे कल्याण त्यांनी होईल आणि जे जी परंपरा आदिनाथ गुरुपासून पुढे चालत आली आदिनाथ गुरु सगळ्या सिद्धांचा मच्छिंद्राचा मुख्य शिष्य मच्छिंद्राने बोध गोरक्षा शिकेला गोरक्षवाळा यांनी प्रसादी निवृत्ती दाता ज्ञानदेव साधक सुचवली म्हणजे ज्ञानेश्वर महाराजापर्यंत आणून इथपर्यंत सुपूर्द केलं आणि पुढं हाच महिना ह्याच सांगताना पुढं चालू ठेवलेला आहे हा बंद नाही आणि बंद पडणार नाही जोपर्यंत सूर्यचंद्र आहे तोपर्यंत हा गुरु परंपरेचा आणि शिष्य परंपरेचा जो वसा आहे हा चालूच राहणार आहे ज्याने भक्ती नाही केली तरी तो मानणार आहे ज्याने केली तरी तो मानणार आहे मग येऊन जीवनात काय करायचं आहे हे आपल्याला ठरवायचं आहे असं ते म्हणले बोला लोक गण चांगले गण माहिती आठवली मला कधी कधी काय होत असतं जरा आठवतं त्याला मी आवडूच शकत नाही असा विषय तो फक्त बोला मला माहिती गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री ओम गुरुवे नमः माला कमंडलू गर्भमयुग्मे मध्यस्थ पाणी उगलेडं होत्र शुभे यशस्तोडं शुभ शंख चक्रे वंदेव शक्तित्वं ब्रह्मानंद मनोसुगतं केवलं ज्ञानमूर्ति गंगाधीशं तमस्यादिलक्ष्यम् एकनित्यमिममजनं सर्वादि साक्षीभूतं भवातीर्थं त्रिगुणरहितं सर्वं नमामि काश्यावस्त्रकरदण्डधारिणं कमण्डलं गर्भपत्नीं शरणं चक्रं गदाभूषणभूषणाढ्यं श्रीपादाशरणं प्रपन्ने औदुम्बरजलप्रवक्ष कामधेनुसङ्गमा चिन्तामणि गुणत्रये रते जनार्दन देवश्रद्ध्या रघुनन्दनं द्वापारे रामकृष्ण श्रीपादवल्लभं द्वापारे रामकृष्ण श्रीपादवल्लभं गुणापकटिवचारित श्रीज्ञानदेव वन्दनाथ भगवान् सीता कामं पार्वतीपति हर महादेव ओम कृष्ण भगवान श्री नमः महाराज
उसमें चलो तो मुझे